त्या दिवशी देविदत्त निकम आणि आशाताई बुचके यांचं माझं ओपन स्पीकरवर बोलणं झालं. मी त्यांना सांगितलं मी येणार आहे. तो कालखंड अतिशय तप्त वातावरणाचा होता. खरं म्हणजे पुणे जिल्हा आणि नगर जिल्हा हे दोन हायटेक पद्धतीनं या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता मी निर्देश दिलेले धुळे जिल्ह्यात. 11 कोटी रुपये पुणे जिल्ह्याकरता आणि 11 कोटी रुपये नगर जिल्ह्याकरता. आपल्याकडे हे आताच सुरू झालं. पूर्वी तेवढं नव्हतं. जसं ऊसाची लागवड जास्त झाली त्यांना असं वाटायला लागलं हा आमचा आदिवासी आहे, म्हणजे आमचं घर हे ऊसाचं शेत आहे, असे भास निर्माण व्हायला लागला. आता विदर्भामध्ये चंद्रपूर या परिसरामध्ये वाघाचे हल्ले होतात आणि झाले. त्याकरता अतिशय आधुनिक यंत्रणा वापरली गेली. सॅटेलाइटशी कनेक्ट करून म्हणजे याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि जस्ट नुसता असा तो वाघ गेला तर लगेच असा सायरन होईल की ह्या 10-12 किलोमीटरच्या अंतरामध्ये लोकांना ते समजेल. तुमच्याशी चर्चा झाल्यानंतर साधारण 1000 पिंजरे ह्या आपल्या पुणे जिल्ह्याकरता 200 पिंजरे आले आणि आता उर्वरित आणखी 1000 आणि 200 म्हणजे 1200 पिंजरे असतील आणि ते कार्यान्वित असतील. किंबहुना फॉरेस्ट यंत्रणा सतर्क आहे आणि आजच वनताराच्या अधिकारी वर्गाशी मी बोललो. आता सध्या आपल्या रेस्क्यू सेंटरला मानिटोर किती 20 आहेत आणि मी वनताराच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही लवकर, ते आलेत अधिकारी, आणि त्यांना सांगितलं ते लवकर घेऊन जा. या ठिकाणी अन्य राज्यांना बिबटे लागत असेल तिथे पण दिले जातील. आफ्रिकेमध्ये तिथे सिंह आहेत, त्या ठिकाणी आपल्याकडे नसलेले अन्य प्राणी आहेत पण तिथे बिबटे नाहीत. तिथे त्यांच्याकडे बिबटे पाठवणार होतं. पण खरं म्हणजे मगाशी वक्तव्यात सांगितलं की जीवाची किंमत तर कोणी वस्तू खरेदी करता येईल पण जीव तर आणता येत नाही. आणि हे जीव गेले याच्याविषयी जितकं मनात दुःख आहे ते शब्दाने उच्चारणं बरोबर नाही. याकरता आता नसबंदी हा पर्याय मगाशी आशाताईंनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारच्याकडे तो अंतिम टप्प्यात आहे. नसबंदी केल्यानंतर बिबटे कमी होतील. तुमच्या इकडे जे बिबटे आमच्या कोकणात उतरले, माळशेज घाट उतरून ठाणे जिल्ह्यामध्ये बिबट्या, आणि बिबटे भविष्य काळामध्ये हे जर बंदोबस्त नाही केलं तर गावात जशी कुत्री भटकतात तसे बिबटे भटकतील. आणि आता पण सुरुवात तशी झालेली आहे. आता ह्या भागामध्ये ज्या सगळ्या घटना घडल्या याचं गांभीर्य निश्चितपणे शास्त्र, ज्याला बातमी वाचल्यानंतर मला वाटतं मी या खात्याचा मंत्री बदनाम होण्यासाठी झालो का असं वाटायला लागतं. खरं आहे की लोकांचा जीव, दोष आपल्याला लागला तरी हरकत नाही, परंतु लोकांचा जीव जाता कामा नये याकरता फॉरेस्ट यंत्रणा सतर्क राहणार आहे. गावागावात वनमित्र केले जातील, त्यांच्या मदतीनं सुद्धा सतर्क राहण्याचा प्रयत्न केला जाईल. आता त्यांच्या कुटुंबामध्ये कोण असेल तर फॉरेस्टच्या नोकरीमध्ये सुद्धा ज्या घटकात येईल, खरं म्हणजे नोकरी त्याला पर्याय नाही, परंतु त्यातल्या त्यांना थोडासा दिलासा देण्याकरता तो पण प्रयत्न होईल. एकूणच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, इथले पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, काल एकनाथजी शिंदे सुद्धा मला नाईक जरा याच्यावर तुम्ही अजितदादांनी पण विषय कॅबिनेटच्या वेळेला काढला की तुम्ही जरा अधिक सतर्क व्हा. म्हणजे सतर्क झालेली यंत्रणा लोक सतर्क झालेले आहेत आणि ह्याचा बंदोबस्त करण्याकरता आपल्या सर्वांचं सहकार्य निश्चित लागेल. अधिकारी वर्ग तुमच्याशी संपर्क साधेल. आता याच्या पुढे घटना नको, झालं पुरे झालं. आणि त्याकरता बिबटे आता एखादा महिना नसल्या म्हणत परत आपण आपली यंत्रणा परत वीक करू नका, सातत्यानं त्याच्यावर नजर ठेवा. आणि जी चंद्रपूरला जी यंत्रणा वापरलेली आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून, ती पहिल्या टप्प्यात पुणे जिल्ह्याला, दुसऱ्या टप्प्यात नगर जिल्ह्याला. कारण नगर जिल्ह्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील मला बोलले की शेतावर त्यांच्या मुलाचा मुलगा असं खेळत असताना
बिबट्याने झेप घेतली त्या ठिकाणी मध्ये कुत्रा आला म्हणून त्या कुत्र्यावर त्याने अटॅक केला. अदरवाईज त्या लहान बालकांवर सुद्धा. आता शेवटी मुलगा तो धनिकाचा असो की गरिबाचा असतो, शेवटी प्रत्येकाचा पोटचा गोला प्रत्येकाला प्रिय असतो. या घटनाबद्दल या बॉम्बे कुटुंबामध्ये जे दुःख झालं त्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता मी आलोय. यांचं दुःख मंत्री म्हणून आलेलो नाही, एक माणूस म्हणून मी आलेलो आहे. आणि भविष्य काळामध्ये तुमच्यावर असे प्रसंग आणि अशा बैठका घेण्याचं कधी नियोजनच आपल्याला करावं लागू नये अशा प्रकारची आशा व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी वन खात्याला या बिबट्यांचा बंदोबस्त करण्याकरता सहकार्य करावं. आणि तो गुन्हे ते नावापुरते आहेत, त्यात तुम्ही त्याची चिंता करायची गरज नाही. बाब असे की त्या बिबट्याला तर मारलाच, आपण शूट ॲट साईटच करून टाकला त्याला, तो राहिला का? आता ॲटलिस्ट तो लोकांच्या मनातला राग तरी थोडा त्यातून कमी झाला. आणि ह्याच्या पुढे अशा प्रकारचा बिबट्या जर वाटला ना तर स्पॉट ऑन द स्पॉट त्याला शूट करून टाकायचं. रंभावकरजी, शूट ॲट द साईट.